मित्रांनो, सर्वांना नमस्कार. सुंदर पाऊस पडतोय बाहेर. एका बाजूला महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी कानाकोपऱ्यामध्ये पाऊस पडतोय. दुसऱ्या बाजूला मुंबई अक्षरशः तुंबली. पुण्यामध्ये सुद्धा प्रचंड पावसाचा हाहाकार सुरू आहे. आणि तिसऱ्या बाजूला तुमची माझी अस्मिता, अर्थात आपला रायगड, अर्थात आपली राजधानी अक्षरशः प्रचंड पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये त्या ठिकाणी न्हाऊन गेली. खरं तर आपण एक व्हिडिओ पाहिला. आपले काही शिवप्रेमी मित्र रायगडावर गेले होते आणि ज्या पद्धतीचा तुफान पाऊस पडतोय, म्हणजे मुंबईचे 3-13 तर वाचले. हजारो कोटी रुपये स्वच्छतेच्या नावाखाली सरकारने ज्या पद्धतीनं लाटले, छापले किंवा गिळले आणि मुंबई सकाळपासून दुपारपर्यंत ज्या पद्धतीनं लॉक झाली होती. कारण जे काही नाले सफाई करण्याच्या नावाखाली जे काही वारे माप खर्च दाखवला, तो तर गिळला सरकारने आणि हे सरकारचंच अपयश आहे. पण कुणीही बोलणार नाही. मीडिया तर अजिबात बोलणार नाही. कारण गोदी मीडिया हे सगळे लाभार्थी आहेत. त्याच्या पुढे जाऊन आमचे पर्यटक मंडळी जी रायगडला गेली, आमची पर्यटक मंडळी जी कोकणात फिरायला गेली, आपले शिवप्रेमी मावळे जे छत्रपती शिवरायांना नतमस्तक व्हायला गेले, प्रचंड पावसात भिजले. आता सुद्धा बाहेर पुण्यामध्ये 5व्या मजल्यावर आहे, गॅलरीत बसलोय आणि प्रचंड हवा, वादळ वारं सुरू होतं. आता थोडं शिथिल झालंय. म्हटलं पावसावर बोलावं. राजकारणावर तर आपण नेहमीच बोलत असतो आणि राजकारणावर बोललं किंवा निसर्गावर बोललं तरी काही अंधभक्त नावाची किडे असतात. त्यांचं कामच आहे सतत कुठंतरी वळवळ करायचं. पण त्या सगळ्यांचं आपलीच सगळी भावंड आहेत, जी वेगळ्या-वेगळ्या पक्षामध्ये आणि वेगळ्या-वेगळ्या विचारांमध्ये इकडं-तिकडं गेलेले आहेत. आपलेच भैताड बहुजन, जे त्यांचे अनपेड पोलीस म्हणून काम करतात, त्यांची अवस्था मला या पावसामध्ये अंधभक्तांची अवस्था कशी आहे माहितीये का? आता छत्र्या येतात बघा, छोट्या-छोट्या पावसामध्ये, चिखलामध्ये जिथं पडीक जमीन असते तिथं छत्र्या उगवतात. अंधभक्तांची अवस्था तशीच आहे. छत्र्या उगवायला जसं कुणाला सांगायची गरज नाही आणि कुणी त्याचं काही असं टाकतच नाही स्पेशल असं. परंतु ते पाणी पडलं, की ते उगवण्याचं काम करतात. पाणी घाण असो किंवा पाणी चांगलं असो. अंधभक्तांना त्या सगळ्या पाण्यामध्ये तो लाभ घ्यायची इच्छा फार असते. म्हणजे लाभार्थी अंधभक्त जरी म्हटलं, तरी त्या छत्र्याच्या नावाखाली हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. पण मित्रांनो, पाऊस पाहिजे. पाऊस असलाच पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं आता मी बघतोय, टीव्ही समोर बसलो, टीव्ही पाहत बसलो, की अक्षरशः अशी धडकी भरते, की आता सगळं वाहून जातं की काय? समुद्र शेजारीच आहे. संपूर्ण जाम होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाची मुंबईची जीवनदाहिनी जर काय असेल, अर्थात अ, रक्तवाहिनी काय असेल, अर्थात माणसांना अक्षरशः मुंबईमध्ये फिरायला सोयीचं काय असेल, तर ती म्हणजे रेल्वे. पण ती जर ब्लॉक झाली, ती जर बंद पडली, तर मुंबई थांबते आणि तशीच परिस्थिती आहे मुंबईमध्ये. तशीच परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये. तशीच परिस्थिती आहे. सध्या पाऊस सगळीकडे पडतोय. बऱ्याच ठिकाणी दुर्दैवी घटना पाहिली मी. रायगडांच्या पायऱ्यावर ज्या पद्धतीनं पाणी वाहत होतं ते पाहत होतो. आपण दरवर्षी रायगडाला जाऊन नतमस्तक होणारे शिवप्रेमी आहोत. आपण नेहमी जातो. पण दुर्घटना एवढ्या भयानक वाढतात. ते पाहून, ऐकून अक्षरशः वेदनादायी मन होतं. मी मगाशीच बातमी या एका ठिकाणी वाचली, की रेल्वेमध्ये धडपड करत असताना, चढत असताना महिला खाली पडली आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले. मला सांगा काय म्हणजे माणसाच्या जीवाची काही किंमतच राहिली नाही सध्याच्या या धकाधकीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये. आणि याकडे फारसं असं कोण गांभीर्यानं पाहत असताना सुद्धा दिसत नाही. ज्यावेळेस आज म्हणजे जे काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंत्र्याकडे चार्ज असतो आणि तो सगळ्यांना त्या ठिकाणी मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचवत असतात. पण त्यांचीच रेल्वे बंद पडली. ज्यावेळेस रस्त्यावर आले किंवा ज्यावेळेस रेल्वेमध्ये जाम झाली म्हणून
रुळावर चालायला लागले, त्यावेळेस काही प्रसिद्धीसाठी हापपलेले असतात, ते आसपासच असतात. त्यांनी बरोबर कळवलं आणि बघा आम्ही कसं संकटातून बाहेर पडतोय. हे केविलवाणं चित्र दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. हरकत नाही. शेवटी त्यांचेही सुरक्षेची जी जबाबदारी सरकारचीच आहे किंवा महाराष्ट्राचीच आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. पण पाऊसच इतका पडतोय. मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा महानगरपालिकेचं जे अतिदक्षता विभाग आहे, जिथून सगळ्या मुंबईवर कंट्रोल केलं जातं. मुंबई अक्षरशः कॅमेऱ्यात बंद आहे. त्या विभागात जाऊन पाहणी करताना पाहिलं, बरं वाटलं. कारण कोणतरी काळजी घेतंय किंवा काळजी करतंय. पण कामं अगोदर बरोबर करायची नाही. कामाचा पार बोऱ्या वाजून गेला. कामं अक्षरशः म्हणजे निकृष्ट दर्जाची झाली आणि मग तुम्ही कशाच्या गप्पा मारता? तुमचा विकास भरकटलाय. तुमचा विकास खोक्यांमध्ये आहे. तुमचा विकास हा मोदींच्या पुढं-पुढं करण्यामध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं काही देणं-घेणं नाही. मी पुणे महानगरपालिकेबद्दल, मुंबई महानगरपालिकेबद्दल किंवा इतर अन्य महापालिका जे स्थानिक स्वराज्य संस्था, तिथं आवाज उठवायला लोकप्रतिनिधीच नाहीत. प्रशासनाच्या हातात कारभार आहे. सरकार जसं प्रशासक म्हणून पाहिजे होतं सरकारच्या ठिकाणी सुद्धा, त्याला साध्या भाषेत राष्ट्रपती राजवट वगैरे म्हणतात. परंतु सरकार चालू आहे, सरकार काम करतंय. कोणाच्याबद्दल मला वाईट नाही बोलायचं. पण ह्या पावसामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालंय आणि ज्या पद्धतीच्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीच्या म्हणजे अशा बातम्या कानावर येतात, की तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. याचा अर्थ घटनाच एवढ्या दुर्दैवी घडतायत, घटनाच एवढ्या भयंकर पद्धतीनं घडतायत, की तिथं तुम्ही राजकारण करून उपयोग नाही. तिथं तुम्ही ह्याच्यावर त्याच्यावर टीका करून उपयोग नाही. फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसं कोकणामध्ये ज्या पद्धतीनं सुरू आहे आणि एनडीआरएफची मोठी टीम पुण्यामध्येच आहे. कोकणात किंवा सांगली, सातारा, कोल्हापूरला काहीही संकट आलं, तर ते लगेच पुण्याला कॉल करतात आणि पुण्यातून ती देशाचे खरंच ग्रेट जवान आहेत, जे तिथं जाऊन मग रेस्क्यू ऑपरेशन वगैरे करतात किंवा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, रायगडावर जाणारे आपले शिवप्रेमी तरुण असतील, मुंबईतले आपले सगळे नागरिक असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले तुमची माझीच भावंड आहेत. आपलीच सगळी लोक आहेत. सत्ताधारी सुद्धा असू द्या किंवा विरोधक सुद्धा असू द्या, सामान्य माणसं सुद्धा असू द्या किंवा नागरिक असू द्या. आपण सगळे पहिल्यांदा भारतीय आहोत. कोणाच्याही जीवाची हानी झाली नाही पाहिजे. उद्धव ठाकरेंचं सुंदर वाक्य आहे. कुणीही जीव धोक्यात घालून काही करू नका. कारण तुमचं कुटुंब घरी तुमची वाट पाहतंय. म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी हे शब्द जे आहे ना, हा जो ब्रँड आहे, हे खरंच तुम्ही काहीही करा, पण तुम्ही अगोदर तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या मुलाबाळांचा, परिवारांचा विचार करा आणि त्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहा. माझी ह्या माध्यमातून सुद्धा विनंती तीच असेल. परिस्थिती एवढी भयंकर आहे. पाऊस जास्त पडेल असं वाटतंय आणि गंभीर परिस्थितीमध्ये जर तुम्ही काळजी नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीनं विनाकारण घुसखोरी करण्याचा जरी प्रयत्न केला किंवा झाला आणि काही चुकीची घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या परिस्थितीला मग तिथं शासनाला किती वेळ आपण दोष देणार? शासनालाच का नावं ठेवायचे? प्रशासन सुद्धा त्या पद्धतीचं आहे. प्रशासनालाच का नावं ठेवायचे? ते सांगतायत ना, गरज पडली तरच घराच्या बाहेर पडा. अन्यथा पडू नका. जर तुमचं महत्वाचंच अतिमहत्वाचं काम असेल, तरच घराबाहेर पडलं पाहिजे. नसेल काम, तर मग कशाला पडायचं? आणि मग विनाकारण हाकनाक पडायचं, ट्रॅफिकमध्ये अडकून जायचं. मला तर कधी-कधी पंचायत वाटते, एखाद्याचं पेट्रोल कमी असेल, संपण्याच्या परिस्थितीमध्ये असेल आणि त्याच्याकडे मोठी फोर व्हीलर गाडी असेल आणि तो ट्रॅफिकमध्ये अडकला आणि पंपच नाही तिथं. किती भयानक अवस्था आहे. म्हणजे त्याचा काळजीनच बीपी असा व्याकुळ होईल किंवा त्याला अजिबात काही कळणारच नाही. म्हणजे अशी जर परिस्थिती असेल, अशा जर परिस्थितीत त्याला तो मार्ग काढायचा असेल, शक्यच नाही साहेब. अजिबात शक्य नाही. म्हणून मुंबईची अवस्था पाहून महाराष्ट्रातल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे, अशी माझी एक साधी भावना आहे, साधी धारणा आहे. मी सांगितलं म्हणजेच तुम्ही ऐकाल असं काही नाही. पण मी जे सांगतोय ते जर महत्वाचं असेल, तर ते तुम्ही ऐकलं किंवा समजून तरी घेतलं पाहिजे. कारण बरीच आपली लोकं ज्या पद्धतीनं वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी अडकून बसलेत किंवा ज्या पद्धतीनं
ते दिसत नाही. बघा ना आता पाऊस आभाळ एवढं आलंय, तुम्हाला म्हणजे इथून दिसणार नाही, परंतु सहज सिंहगड दिसू शकतो. ढग दिसू शकतात. सह्याद्रीची पर्वतरांग आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर अजून पाऊस वाढला, तुम्हाला माहिती आहे, की अ, ज्या पद्धतीचा कॅनॉल मागच्या 2-4 वर्षापूर्वी फुटला होता किंवा लोकांची घरं वाहून गेली होती किंवा वरून कात्रजच्या तिकडून इतकं पाणी फोर्समध्ये आलं होतं, की त्या नाल्याच्या आसपास जी काही म्हणजे बालाजीनगर असेल, खाली पद्मावती असेल किंवा तसंच दांडेकर पुलापर्यंत ज्या पद्धतीच्या गाड्या अक्षरशः लोकांच्या वाहून गेल्यात. मी फक्त पुण्यातलं सांगतोय. ही तुमच्या आसपासची परिस्थिती असेल. हळू-हळू पावसाचा जोर वाढणारच आहे. पाऊस दमदारच झाला पाहिजे. पाऊस सगळं हिरवंगार बघा आमच्या गॅलरीमध्ये कसं सगळं ग्रीन तुम्हाला दिसेल. हिरवं म्हणजे हिरवंगार झालं तरच शेतकरी सुखावेल. अन्यथा काही खरं नाही. त्याच्यामुळं काळजी घ्यावी एवढीच साध्या शब्दातली माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.